नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स वरून खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. शिंदेंनी मुंबई भाजपला दिली, राज्य त्यांचं तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले अशी टीका संजय राऊतांनी केली. जे नगरसेवक कोंडले आहेत ते आधी विकासाच्या नावावर बाहेर काढा. आम्ही आज ताज लँड्सला जेवायला जात आहोत, उगीच आमच्यावर संशय घ्याल. कालच जेवायला जाणार होतो पण पाहिलं तर इथे जेल केलंय असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. जगमित्र शुगर्स या प्रस्तावित साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी खटल्या प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळालाय. जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरोधात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणात बीड येथील अंबाजोगाई न्यायालयाने यापूर्वी धनंजय मुंडे आणि अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. या निर्णयाला आव्हान देत अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर दिलेल्या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने खटला पुनरुज्जीत करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. निवडणुकीच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी रोहित इचे यांनी अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार योगेश ढोरे यांचे भाऊ रुपेश ढोरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार योगेश ढोरे आपल्या शेतात असताना अकोल्यातील त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या त्यांच्या भावावर सुमारे 15 ते 20 जणांनी हल्ला केला. हल्लेखोर हे हातात तलवार पाईप घेऊन आले आणि अचानक हल्ला केला. या प्रकरणी योगेश ढोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या सभापती आणि 6 समित्यांच्या निवडीसाठी सोमवारी होणारी सभा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शनिवारी दिलेत. शिंदे सेना, राष्ट्रवादी, अजित पवारांचा पक्ष आणि अपक्षांची आघाडी मान्य करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला भाजप नेतृत्वाखालील अंबरनाथ विकास आघाडीने आव्हान दिले होते. न्यायालयाने सभेवर तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील घडामोडींवर शहरवासियांचे लक्ष केंद्रित झालंय. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबप गावात एक गवा घुसल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो गावातील प्राथमिक शाळेच्या पटांगणात शिरला आणि गावातून धावत सुटला. गव्याच्या अचानक प्रवेशामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरडा करत शाळेतून पळून गेले. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खडकी परिसरात एका नरभक्षक बिबट्याने 4 वर्षाच्या मुलाला ठार मारले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नरभक्षक बिबट्यांची भीती पसरली. बिबट्याच्या उपस्थितीमुळे अनेक गावांमध्ये मुलांना शाळेत जाणं बंद करावं लागलं. वन विभागाच्या पथकाने सलग 9 दिवस जोरदार मोहीम राबवली. विविध ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आणि पिंजरे लावण्यात आले. अथक प्रयत्नानंतर गावाजवळील एका तलावाजवळ नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचं ठाण्यात आगमन झालंय. सध्या ठाण्यातील तलावपाळी परिसरात पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि आवाजाने गुंजून गेलाय. सीगल पक्षी प्रामुख्याने अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पुण्यात बाबा यात्रा उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान नुकत्याच जन्मलेल्या वासराने बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. निलेश पडवळ या शेतकऱ्याच्या छोट्या वासराने वाऱ्याच्या वेगाने धावत बैलगाडा घाटात आपली बारी गाजवली. हळदीचे हब समजल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. मात्र हळद पिकावर वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळद पीक वाळून जात आहेत. यामुळे यावर्षी हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या 1.5 ते 2 दशकांपासून ओसाड पडलेल्या BSNL कर्मचाऱ्यांच्या सदनिकांना रात्री भीषण आग लागली. प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या सदनिकांनी अचानक पेट घेतलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा एलएस मराठी.